तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता किर्लोस्कर कंपनीची आपल्याकडे मोटर आली आहे, जी की पूर्ण गाठात फसून होती. याला ट्रॅक्टर लावून ओढलेला आहे आणि याचा प्रॉब्लेम आहे की हे फ्यूज उडवत आहे. तर तुम्हाला दाखवून देते, जाम पण नाही. आता सर्वात अगोदर याचे नट खोलून घेणार आहोत. हे इकडनं 4 आहे आणि इकडनं 4 आहे. तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपण खोलून घेतले आणि याच्यामध्ये पाणी एकदम थोडंसंच निघालं आहे, नाहीच्या बरोबरीत. आणि हे बघू शकता, हे पाणी कमी झाल्यामुळेच जळली आहे. अशी वरतून जर जळली, समजून घ्यायचं की पाणी कमी झाल्यामुळे. पाणी कमी व्हायचं कारण म्हणजे एक ते कुठेतरी लिकेज असेल किंवा हे वॉटर सील गेली असेल. मी ही मोटर वाइंडिंग केली आहे. हे बघू शकता कनेक्शन साईट आणि हे बघू शकता त्याची बॅक साईट. याच्यामध्ये तार निघाला होता 2 किलो 200 ग्रॅम. अशी पूर्ण वाइंडिंग करून घेतलेली आहे मी आणि आता हे फिट करून घेत आहोत. फिट झाल्याच्या नंतर शेतात फक्त फ्लॅनचेच लावायचं काम ठेवलं आहे, कारण की वायरचे कनेक्शन वगैरे मी आपल्या दुकानातच अगोदरच मारून घेतलेले होते. आणि हे बघू शकता त्याची पेटीचं जर कोणतंही काम करायचं असेल तर हे 3 ग्रिपा आधी काढून घ्यायच्या, त्याच्यानंतरच हात लावायचा आहे. आणि मेन ऑन करून दाखवतो. हे झालं आहे मेन ऑन आणि हा ॲटो स्विच आहे. तर मोटर चालू केली होती मी, पण ती मोटर उलटी फिरली, त्याच्यामुळे निळ्याच्या जागी पिवळा वायर लावायचा आहे आणि पिवळ्याच्या जागी निळा वायर लावायचा आहे. मेन पाडूनच हे पण काम करायचं आहे, नाहीतर मला करंट लागायची शक्यता खूप जास्त राहते. आता हे तुम्ही त्या मोटरचं प्रेशर बघू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.